माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। मात्र आता त्याबाबतचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर येते। अखेर पितृपक्ष संपतात राजकीय घडामोडींना वेग आलाय। 8 दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा घेतला होता। या मेळाव्यात पितृपंधरवाड्यात झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करत आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आता पितृपंधरवडा आहे, पितृपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल। अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारे एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत उड्या मारण्याचं प्रमाण वाढलं आहे। ज्यांना ज्यांना असं वाटतं की भाजप पक्षात तिकीट मिळणार नाही ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। पार्टीने दिलंही खूप आणि पार्टी एखाद्या दुसऱ्या एखाद्या कारणासाठी अन्याय शब्द वापरला जाणार नाही, परंतु आपल्याला देणार पण नाही ना। पण हे तत्त्वज्ञान सगळ्यांनीच जगावं असा माझा काही आग्रह नाही। त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत, तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन। बाकी माझ्या हातात काय नाही। निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या, त्यांना आम्ही निवडून देऊ, तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका अशी विनंती यावेळी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी शरद पवार यांना केली। साहेब, भावना खूप प्रचंड भावना ही आहे। मला काय कोणावर टीका करायची नाही, परंतु गेल्या 10-15 दिवसापासून असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे की हा येतोय तो येतोय त्याला तिकड, जसं काही सगळं आपल्या घरचंच आहे। अशा प्रकारच्या भावना सगळं माझंच आहे। दुसरा 10 वर्ष झालं बसतोय तंबूत। अरे आम्ही गोरगरीब माणसं झोपडीत राहणारी लगा आम्हाला आता इंदापूरचा तिढा सोडवताना शरद पवार यांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे आगामी काळात इंदापुरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।